आजचा हा व्हिडिओ तुमच्या मुलाचं शैक्षणिक प्रवास बदलणारा व्हिडिओ असणार आहे। शैक्षणिक प्रवास बदलणारा व्हिडिओ कोणत्या अर्थानं? तर आपला मुलगा किंवा मुलगी इयत्ता 5वीत शिकत असेल आणि नवोदयची तयारी करत असेल, त्याने फॉर्म भरला असेल, 13 डिसेंबरला तो पेपरला जाणार असेल, तर नक्कीच हा व्हिडिओ या विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर आहे। म्हणजे तुमचं जवाहर नवोदय विद्यालयात ॲडमिशन कन्फर्म करणारा हा व्हिडिओ आहे। त्यामुळे तुम्ही कुठेही जरी असाल, बाहेर जरी असाल, तरी घरी गेल्याच्या नंतर आपल्या मुलांपर्यंत हा व्हिडिओ त्यांना आवर्जून दाखवा। 1 वेळा दाखवा, 2 वेळा दाखवा आणि आपल्या या मुलांनी जी काही तयारी केलेली आहे त्यामध्ये गुणांची कशी वाढ होईल याकडे लक्ष द्या आणि नवोदयची सीट आपली राखीव करून ठेवा। बघा, मग आज आपल्याला बघायचं काय आहे तर संभाव्य प्रश्नपत्रिका बघायची आहे। 13 डिसेंबरला कशा स्वरूपाचे प्रश्न येणार आहेत हेच आपल्याला या व्हिडिओतून बघायचं आहे। म्हणून म्हटलं 1 वेळा 2 वेळा बघा। तुमचं सर्वांचं मी आपल्या लाडक्या के टॉप एज्युकेशन या चॅनलवरती स्वागत करतो। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, कारण असेच व्हिडिओ आपल्या या चॅनलवरती येत असतात। बघा, ही गोष्ट जे नवोदयची तयारी करणारे विद्यार्थी आहेत या सगळ्यांना माहिती आहे की ही परीक्षा खऱ्या अर्थानं 3 विषयांवर चालते। एक म्हणजे बुद्धिमत्ता क्षमता चाचणी, दुसरं म्हणजे अंकगणित आणि तिसरी गोष्ट म्हणजे भाषेचे उतारे यावर आधारित चालते। पण यामध्ये खऱ्या अर्थानं मानसिक क्षमता चाचणी मेंटल ॲबिलिटी टेस्ट याचे 40 प्रश्न असतात। म्हणजे 50% प्रश्न हे बुद्धिमत्ता क्षमता चाचणीचेच असतात आणि त्याला 50 गुण असतात। हे माहीत असणं गरजेचं आहे। एका प्रश्नाला 1.25 गुण आहेत आणि निम्मा पेपर जो आहे तो मानसिक क्षमता चाचणीचा आहे। हे 40 पैकी 40ही प्रश्न आपले बरोबर यायला पाहिजेत आणि या 10 टॉपिक वरती प्रश्न विचारले जातात। चला तर आपल्याला प्रश्नांकडे जायचंय, सरळ सरळ प्रश्नांकडे आपण जाऊयात। पहिला प्रश्न तुम्हाला तुमच्या समोर दिसत आहे। काय आहे बरं हा पहिला प्रश्न? तर वेगळे पद शोधा। तुम्हाला जे काही आकृत्या दिसत आहेत यामध्ये 4 पर्याय आहेत। या 4 पर्यायापैकी वेगळं पद कोणतं आहे ते शोधायचं आहे। म्हणजे यामध्ये 3 पदांमध्ये कुठेतरी साम्य असणार आहे, कोणत्या ना कोणत्या तरी बाबतीमध्ये एका पदामध्ये कुठलंही साम्य नसणार आहे, तेच आपल्याला शोधायचं आहे। बघा, इथे आपल्याला या पदाचा जर विचार केला तर इथे व्ही दिसतो, त्यानंतर इथे खाली व्ही दिसतो। याचा अर्थ काय आहे तर ही जी पहिला जो पद आहे, पहिली जी आकृती आहे ही काहीतरी फिरलेली आहे, तेव्हा तिचं हे ओपन तोंड खाली आलं, क्लोज तोंड वर गेलेलं आहे। आणि ज्या वेळेला अशी आकृती पूर्णतः फिरते त्यावेळेला त्याला 180 अंशामध्ये फिरणं असं म्हणतात। म्हणजे या बाजूचं तोंड वर गेलं, या बाजूचं खाली आलेलं आहे। याचाच अर्थ असा आहे की ज्या वेळेला ही आकृती या पद्धतीने फिरते त्यावेळेला ती 90 अंशात फिरते, ज्या वेळेला ती अशी फिरते त्यावेळेला ती 180 अंशामध्ये फिरते। बघा, ही आकृती जी आहे ही आकृती 180 अंशामध्ये फिरली, ही सुद्धा आकृती 180 अंशामध्ये फिरलेली आहे। जर समजा ही आकृती 180 अंशामध्ये फिरली तर ती आपल्याला कशी दिसायला पाहिजे होती? हिचं हे टोक वरती गेलेलं पाहिजे होतं। म्हणजे ही जी आकृती आहे या पद्धतीने व्हायला पाहिजे होती, ती तशी झालेली दिसून येत नाही। त्यानंतर ह्याही आकृतीचा विचार करूयात, खरोखर 180 मध्ये फिरली का सर? तर बघूयात। बघा, 180 अंशामध्ये फिरली तर ती आकृती या पद्धतीनेच तयार होणार आहे 180 डिग्री मध्ये। बघा, या आकृतीला 180 डिग्री मध्ये फिरवून बघा, ती 180 अंशामध्ये फिरलेली आहे। पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक बी आणि पर्याय क्रमांक डी या 3ही पर्यायांमध्ये आकृती 180 अंशामध्ये फिरलेली आहे, ती फक्त पर्याय क्रमांक सी मध्ये फिरलेली नाही। म्हणजे पर्याय क्रमांक सी हे जरी चुकीचं असलं, वेगळं असलं, तरी ते आपलं अचूक उत्तर आहे। अचूक उत्तर नोंदवत असताना पर्याय क्रमांक सी चंच वर्तुळ रंगवायचं आहे। इथे जरी तुम्हाला येलो कलरचा पेन दिसत असला तरी तुमच्या वास्तवात OMR शीटवर तुम्हाला ब्लॅक किंवा ब्ल्यू पेननेच रंगवायचा आहे। शक्यतोवर ब्लॅक पेनचा यूज करा। आला लक्षात?
प्रश्न क्रमांक 2 कडे जाऊया. यातील वेगळं पद आपल्याला शोधायचं आहे. काही चेहरे दाखवलेले आहेत. चेहऱ्यांचं निरीक्षण जर केलं तर प्रत्येक चेहऱ्याने टोपी घातलेली आहे. त्यांच्या डोळ्यांचं निरीक्षण केलं तर डोळे गोल आहेत, इथे चौकोनी आहेत, इथे गोल आहेत. म्हणजे या सी पर्यायाचे डोळे काय आहेत तर चौकोनी आहेत. वेगळा पर्याय आपल्याला मिळालेला आहे, म्हणून आपलं अचूक उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक सी. मानसिक क्षमता चाचणीचे असे प्रश्न अजिबातही चुकायला नकोत. आला लक्षात? त्यानंतर वेगळे पद शोधावरती प्रश्न क्रमांक 3 आहे. बघा, एका चौकोनामध्ये प्रश्न नेहमी बुद्धिमत्ता क्षमता चाचणीचे असे चौकोनात विचारले जातात. बरोबर, या चौकोनामध्ये काय दिलेलं आहे तर 1 2 3 चौरस दिलेले आहेत आणि त्यामध्ये आत एक असा चौरस काढलेला आहे. पुढची आकृती बघूयात आपण. इथे 1 2 3 आणि 4 चौरस आहेत. आतमध्ये पेंटागॉन म्हणजे पंचकोन दिलेला आहे, यामध्ये चौकोन होता. त्यानंतर इथे 1 2 3 स्क्वेअर आहेत, आतमध्ये ट्रायंगल दिलेला आहे, म्हणजे 3 बाजू असलेलीच आकृती आहे. इथे 1 and 2 आहे, पण इथे त्रिकोण आहे. बघा, यावरून काय लक्षात येतं तुमच्या, जेवढे चौरस बाजूला होते त्यापेक्षा एक बाजू अधिक बाजू असलेली आकृती आतमध्ये वाढलेली आहे. म्हणजे यामध्येही तसंच झालेलं आहे, एक बाजू वाढीव आहे. आतमधल्या आकृतीत एक बाजू इथेही वाढीव आहे. इथे मात्र तसं झालेलं नाहीये, 3 चौरस साईडला होते पण आतमध्ये 3 बाजू असलेलीच आकृती होती. त्यानंतर इथे 2 बाजू, इथे 2 चौरस होते, आतमध्ये मात्र त्रिकोण आहे. म्हणजे यामध्ये सुद्धा एकाने वाढ झाली, यातही एकाने वाढ झाली, यातही एकाने वाढ झाली, म्हणून पर्याय क्रमांक सी हे काय आहे, वेगळं पद आहे. त्यानंतर पुढे जाऊयात. बघा, या पद्धतीने याला कोणता कोण म्हणतात, याला काटकोन म्हणतात, यालाही काटकोन म्हणता येतं आपल्याला. अशा आकृतीला काटकोन म्हणतात का? नाही, हाही काटकोन आहे. म्हणजे पर्याय क्रमांक सी अगेन इथे वेगळी आकृती आहे. अशा प्रकारे आपल्याला 4 प्रश्न वेगळ्या आकृतींवर विचारले जाणार आहेत. या स्वरूपाच्या आकृत्या तुम्हाला निश्चितच विचारल्या जाणार आहेत. अचूकपणाने प्रश्न सोडवायचे आहेत. चला पुढच्या भागाकडे आपण जाऊयात. बघा, जुळणारी आकृती. आता पाठीमागच्या 4 प्रश्नांमध्ये आपण वेगळी आकृती शोधली होती, आता आपल्याला जुळणारी आकृती शोधायची आहे. बघा, जुळणाऱ्या आकृतीमध्ये काय असणार आहे तर आपल्याला एकच प्रश्न आकृती दिलेली असणार आहे. या प्रश्न आकृती सोबत जुळणारी आकृती आपल्याला उत्तर आकृत्यांमधून शोधायची आहे. चला जाऊयात आपण तिकडे. प्रश्न आकृती काय आहे तर या पद्धतीची आहे. वरती एक अशा पद्धतीने टोक सुद्धा त्याला आहे. अशीच आकृती पुढे कुठे दिसते का? शेवटी डी ला दिसते, म्हणजे डी हे आपलं अचूक उत्तर आहे, हो की नाही? म्हणजे याकडे आपलं बारकाईनं नजर ठेवणं गरजेचे आहे प्रश्न आकृतीकडे, आणि तीच आकृती आपल्याला उत्तर आकृत्यांमध्ये शोधायची आहे. बस एवढंच करायचं आहे. जुळणाऱ्या आकृतीसारखी जसं दिसतं तसंच पुढे पाहिजे, म्हणजे जुळणारी आकृती. बघा, इथे प्रश्न आकृती अशामध्ये फक्त गडबड करायची नाही. अशा प्रश्नांमध्ये बघा, एक वर्तुळ आहे आणि या वर्तुळातून जे काही बाण निघालेले दिसतात ते सगळे बाहेरच्या दिशेने जाताना दिसतात. मग वर्तुळ असेल, हा बघा बरं, हे बाण बाहेर जाताना दिसतात 3, पण हा आत जाताना दिसतो, होणार आहे का? नाही. बघा बरं, हा बाण आत येताना दिसतो, आत येताना बाण नकोय आम्हाला, सगळे बाहेरच्या दिशेने जाणारे बाण पाहिजेत. असे बाण कुठे आहेत? फक्त पर्याय क्रमांक सी मध्ये आहेत. बघा, हाही आत येणार आहे, हाही चालणार नाही, म्हणजे पर्याय क्रमांक सी ही योग्य जुळणारी आकृती आहे आपल्या प्रश्न आकृती सोबत. कळालं? चला पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न पुन्हा एकदा जुळणारी आकृती. जुळणाऱ्या आकृतीवरती बघा, असा एक अंडाकृती आकार आहे, त्यानंतर असा एक चंद्राकृती आणि त्याला गोल काढलेला आहे. बघा बरं, सेम टू सेम पहिली आकृती होणारच नाही. खाली रंगवलेला आहे का? नाही होणार. त्यानंतर दुसरी आकृती होऊ शकते का? हो, निश्चितच होऊ शकते. बिलकुल जुळणारी आकृती आहे, म्हणजे पर्याय क्रमांक बी हे याचं अचूक उत्तर होणार आहे. बघा, त्यानंतर पुढे एक प्रश्न आकृती दिलेली आहे. बघा, हे उलटे 4, उलटे 4 कुठे आहेत? इथे आहेत, इथे आहेत. हे असे उलटे चालणार नाहीयेत. त्यानंतर शेवटचे ज्या 4 आहेत, बघा, उलटे 5 हे चालणार नाहीयेत. 5 हे 5 चालू शकतात, हे तर गेलेलेच आहेत, ते 5ही चालू शकतात. त्यानंतर हे उलटे 6, उलटे 6 कुठे आहेत? शेवटच्या आकृतीमध्ये आहेत, पर्याय क्रमांक डी.
काटेकोरपणाने लक्ष द्यायचं आहे, घाई करायची नाही, म्हणजे तुमचे प्रश्न चुकण्याचे चान्सेस खूप कमी असतील. येतंय लक्षात? चला पुढचा भाग पाहायचा आपल्याला. आता आपल्याला आकृती पूर्ण करा. आकृती पूर्ण करामध्ये आपल्याला कशा स्वरूपाचे प्रश्न असणार आहेत, तर आपल्याला असे 1 2 3 4 भाग केलेले असणार आहेत. या 4 भागापैकी 3 भाग दिलेले असणार आहेत. या 3 भागाकडे बघून राहिलेला भाग काय असेल हा आपल्याला पूर्ण करायचा असतो. बघा बरं, आता इथे काय होईल काळजीपूर्वक लक्षात घ्या. इथे एक चौकोनासारखा आहे, त्याच्या अपोजिटला चौकोनासारखा आहे, पण इथे गोल आहे. म्हणजे काय होणार आहे, थोडंसं तुम्हाला दिसण्यासाठी आपण पेन चेंज करूयात. बघा ही जी आकृती आहे हा चौकोन होईल का बरं? नाही, यासारखाच गोल तयार होईल. म्हणजे त्या आकृतीला असा भाग प्राप्त होईल. म्हणजे हा चौकोन नाही तर हा कर्व गोल तयार होईल. त्यानंतर हा जो भाग आहे तो गोल तयार होईल. त्यानंतर हा गोल तयार होईल. या पद्धतीची आकृती असणं गरजेचे आहे. कोणत्या कोपऱ्यामध्ये? तर या साईडच्या कोपऱ्यामध्ये. या साईडच्या कोपऱ्यामध्ये गोल तयार झाला पाहिजे आपल्याला. पण इकडे वरती काय तयार झाला पाहिजे? या वरच्या बाजूला चौकोनच तयार झाला पाहिजे. असा गोल तयार नको. याच्या विरुद्ध काय असला पाहिजे? इथे चौकोनच असला पाहिजे. बघा बरं, इथे चौकोन नाहीये, इथे गोल आहे. ठीक आहे. त्यानंतर इथे गोल आहे, इथे चौकोनच असला पाहिजे. पर्याय क्रमांक सी कडे थोडासा काळजीपूर्वक बघा. इथे गोल असला पाहिजे, इथे चौकोन असला पाहिजे. गोल आहे चालणार नाही. चौकोन तर इथे मला नकोच आहे. कोपऱ्यामध्ये मला थोडासा कर्व टाईप गोल पाहिजे. कर्व टाईप गोल आहे. कोपऱ्यामध्ये काय आहे? काटकोनासारखा आकार आहे. बरोबर, पर्याय क्रमांक सी हे त्याचं अचूक उत्तर होणार आहे. जुळणाऱ्या आकृतीमध्ये म्हणजे आकृती पूर्ण करा या भागामध्ये आपल्याला खऱ्या अर्थानं काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आहे. कारण असे पर्याय हे फसवण्यासाठी दिले जातात. बरोबर, ए सारखे पर्याय, बी सारखे पर्याय फसवण्यासाठी दिलेले पर्याय असतात. कळालं? त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. पुढच्या प्रश्नामध्ये बघा बरं काय होईल इथे हा भाग पूर्ण करायचा आहे. म्हणजे या भागामध्ये या पद्धतीने काय असणार आहे? एक सर्कल असणार आहे. या भागामध्ये अशा पद्धतीचं सर्कल असणार आहे. ही जी रेषा आहे ती अशा प्रकारे पूर्ण होणार आहे. बरोबर, रेषा पूर्ण झाली. त्यानंतर या भागामध्ये याला टेकलेलं काय असणार आहे? एक चौरस असणार आहे. अशा प्रकारचा एक चौरस असणार आहे. हो की नाही? अशा प्रकारचा एक चौरस इथे तयार होणार आहे. त्यानंतर ही जी रेषा आहे ती या पद्धतीने असणार आहे. या प्रकारची आकृती असणं गरजेची आहे. म्हणजे या वरच्या बाजूला वर्तुळ कुठे आहे? वरच्या बाजूला वर्तुळ फक्त इथे आहे. यावरूनच तुमचा पर्याय निघून जातोय. येतंय लक्षात? या प्रकारे फक्त आकृती पूर्ण करा. काळजीपूर्वक लक्ष देणं गरजेचं असतं. चला पुढचा प्रश्न पाहायचा आहे आपल्याला. आकृती पूर्ण कराच आहे. यातही थोडंसं काळजीपूर्वक बारकाईनं लक्ष द्या. बघा हे सर्कल जे आहे डार्कन सर्कल कंप्लीट होणार आहे. हे सर्कल ही कंप्लीट होणार आहे या प्रकारे. त्यानंतर आता इथे खरं मॅजिक आहे. इथे खरं मॅजिक कसं आहे? हा जो काही बाण आहे ना, हा बाण या बाजूने असा जाणार आहे. या बाजूने असा जाणार आहे. त्यानंतर हा जो बाण आहे बघा, या बाणाची दिशा आणि या बाजूची दिशा एका दिशेला आहेत. म्हणजे या बाणाची दिशा आणि या बाणाची दिशा ही एका बाजूलाच असणं गरजेची आहे. आणि हा जो बाण आहे याकडे तोंड करून असणार आहे. असं जिथे कुठे असेल तीच आकृती आपली योग्य असणार आहे. बघा बरं, त्यानंतर कोपऱ्यामध्ये काय आहे? रंगवलेला भाग आणि एक वरच्या बाजूनं न रंगवलेलं एक सर्कल. या पद्धतीने हे तर सगळ्याच आकृत्यांमध्ये आहे. बघा सगळ्याच आकृत्यांमध्ये आहे. तिथे बाण वगैरे असे काही काढलेले नाहीयेत. इथे एक्स्ट्रा बाण त्यांनी ते काढून ठेवलेले आहेत. तो भाग वेगळा समजा. त्यानंतर हे जे 2 बाण आहेत ते वरच्या दिशेला मला पाहिजे. 2 बाण वरच्या दिशेला आहेत. दोन्ही बाण वरच्या दिशेला आहेत का? नाही. त्यानंतर सर्कलच्या जवळ ही रेषा आपली काढायची बाकी होती. त्या रेषेच्या आतमध्ये बाण पाहिजे. तर रेषेच्या आतमध्ये बाण असलेल्या फक्त 2च आकृत्या इथे आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक 1 बघा, वरच्या दिशेने बाण 2 आणि खालच्या दिशेला 1 बाण. या पद्धतीने पर्याय क्रमांक 1 हीच आपली काय होते? ए ही आपलं योग्य पर्याय होतो. आपल्याला या दिशेच्या बाजूला बाण नको आहेत. आला लक्षात? असं काळजीपूर्वक लक्षात घ्या. त्यानंतर ही आकृती एकदम सोपी सर्कल पूर्ण करून घ्या आणि बाण जो आहे तो बाहेरच्या दिशेला असणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक ए याचं काय आहे? अचूक उत्तर होणार आहे. त्यानंतर मालिका पूर्ण करा. आता यामध्ये जसं की ही आकृती दिलेली आहे,
या आकृतीवरून ही आकृती तयार झाली, यावरून ही, मग यावरून काय तयार होईल, अशी मालिका पूर्ण करायची आहे आपल्याला. बघा, एक वर्तुळ आहे, त्या वर्तुळाला 4 बाजूला रेषा होत्या. एक रेषा गेली आत, एक वर्तुळ तयार झालं. 2 रेषा गेल्या आत, 2 वर्तुळ तयार झाली. म्हणजे इथे काय होणार आहे, तर या वर्तुळामध्ये एकच रेषा राहील, वर्तुळात वर्तुळात अशी 3 वर्तुळ तयार होतील काहीतरी, बरोबर. 2 वर्तुळ होती, एक रेषा गेली, एक वर्तुळ तयार होईल, एक रेषा राहील आणि एकच रेषा राहील आणि वर्तुळात 3 वर्तुळ असली पाहिजेत. वर्तुळात 1 2 पाहिजे का, नाही. वर्तुळात 1 2 आणि 3, पर्याय क्रमांक डी हे याचं अचूक उत्तर होईल. आलं लक्षात. त्यानंतर मालिका पूर्ण करा. यामध्ये एक गोल होता, इथे आणि इथे 2 झाले. पुढे काय होईल, फक्त असा एक गोल वाढेल. म्हणजे खालच्या बाजूला वरच्या चौरसामध्ये मात्र, बरं, त्रिकोणामध्ये का नाही, आयतामध्ये का नाही, चौरसामध्ये गोल कसे असले पाहिजेत, असे पाहिजे का, नाही. आपल्याला गोल या पद्धतीनेच पाहिजे. म्हणजे पर्याय क्रमांक डी त्याचं काय होणार आहे, अचूक उत्तर होणार आहे. त्यानंतर पुढे जायचंय आपल्याला. अशा प्रकारे मालिका पूर्ण करा हा घटक आपल्याला जमलाच पाहिजे. त्यानंतर मालिका पूर्ण करामध्ये प्रश्न क्रमांक 15वा काय आहे. प्रश्न क्रमांक 15वा यामध्ये मालिका कशी पूर्ण करायची आहे. हा एक फुगा आहे, छोटा फुगा फुटला, मोठा आला, पण त्याच्या सोबत एक काय ते रेषा सुद्धा येते, बरं. म्हणजे काय होणार आहे, या शेवटच्या याच्यामध्ये इथे फुगा तयार होणार आहे आणि रेषा इथे येणार आहे. बस एवढंच तर आहे. म्हणजे या रेषांच्या बाजूला 4 फुगे आणि रेषा ज्या आहेत त्या कुठे, या फुग्यांच्या पाठीमागे कुठे आहे असं बघा बरं. 4 फुगे आणि पाठीमागे रेषा, पर्याय क्रमांक सी मध्ये दिसून येतंय लक्षात. व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक करायचा आहे, आपल्या मित्रमंडळींना शेअर सुद्धा करायचा आहे, बरं. बघा, एक रेषा होती पण डावीकडे तोंड करून, दुसरी रेषा काढली ती उजवीकडे, पुन्हा डावीकडे, म्हणजे उजवीकडे येणार आहे. बघा, डावीकडे उजवीकडे, डावीकडे आता उजवीकडे. बघा, झालं, एवढंच आहे. अशा प्रकारचे 4 बाण असले पाहिजेत. पहिली या बाजूला, दुसरी या बाजूला, तिसरी या बाजूला, चौथी या बाजूला, पर्याय क्रमांक डी त्याचं अचूक उत्तर आहे. या पद्धतीने मालिका आपल्याला पूर्ण करता आली पाहिजे. आता आपल्याला पाहिजे आहेत समसंबंध. समसंबंध याचा अर्थ असा असतो की याचा संबंध याच्यासोबत आणि याचा संबंध याच्यासोबत लावायचा आपल्याला. यानुसार यात काय बदल झाला तसाच बदल यानुसार यात करायचा आहे आपल्याला पेपरमध्ये. बघा बरं, काय बदल झाला बघूयात. इथे 2 बाणासारखे होते, रंगवलेलं वर्तुळ होतं. त्यानंतर काय झालं, हे 90 अंशामध्ये फिरलं खालच्या दिशेला, पण एक मात्र बाणच गायब झाला फिरत असताना आणि वर्तुळ जे आहे ते पांढरं झालं, काळ्याचं पांढरं झालं. बघा, मग इथे काय होणार आहे, हे 90 अंशामध्ये कसं फिरलं तर घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरलं. हे लक्षात घ्या बरं. आता हे काय होणार आहे, घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेनेच फिरणार आहे. एक बाण गायब होणार आहे, काळ्याचं पांढरं होणार आहे. बस एवढंच. काय होणार आहे, काळ्याचं पांढरं घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरणार आणि एक बाण गायब होणार. पर्याय क्रमांक बी अचूक उत्तर आहे. त्यानंतर पुढे जाऊयात. यानुसार हे तयार झालेलं आहे. यानुसार काय तयार होईल बघूयात आपण. या कोपऱ्यात गोल होता, गोल गेला पुढच्या कोपऱ्यात, ही रेषा इथे गेली, एवढाच फरक झालेला आहे. हा कुठे येईल, खालच्या बाजूला येईल. या रेषा इकडे, एक रेषा इकडे. कुठे आहे, खालच्या कोपऱ्यात गोल, खालच्या कोपऱ्यात गोल, इथे एक रेषा पुढच्या याला, 2 रेषा वरच्या याला. म्हणजेच काय, पर्याय क्रमांक सी त्याचं अचूक उत्तर आहे. काळजीपूर्वक सोडवायचं आहे म्हणजे आपले पर्याय चुकणार नाहीत. सोपं सोपं वाटतं की नाही. चला, समसंबंध यावर पुढचा प्रश्न 19वा प्रश्न आहे. बघा, त्रिकोणात आपल्याला वर्तुळ दिलेला आहे, त्याचा संबंध काय लावलेला आहे. वर्तुळ आता बाहेर गेलं, त्रिकोण आतमध्ये आला, पण त्याला रेषा काढलेल्या आहेत. म्हणजे काय करायचं, आतली आकृती जाणार आहे बाहेर, बाहेरची आकृती आतमध्ये येणार आणि त्याला तिरप्या रेषा काढायच्या आहेत. आतली आकृती जाणार बाहेर, म्हणजे त्रिकोणात आपल्याला चौरस पाहिजे आणि तिरप्या रेषा पाहिजेत. त्रिकोणात चौरस, त्रिकोणात आपल्याला कोण पाहिजे तर चौरस पाहिजे, बरोबर की नाही. त्रिकोणात काय पाहिजे आपल्याला, चौरस पाहिजे. त्रिकोणात आपल्याला चौरस पाहिजे आणि त्रिकोणात चौरस पाहिजे, पर्याय क्रमांक ए. बघा, इथे तिरप्या जरी रेषा होत्या तरी त्यांनी तिरप्या रेषा इथं काही दिलेल्या नाहीयेत, तर आपण ए त्याला कन्सिडर नक्कीच करू शकतो. म्हणजे चौरसामध्ये त्रिकोण, त्रिकोणामध्ये चौरस पाहिजे, त्रिकोणामध्ये चौरस पाहिजे. त्रिकोणामध्ये चौरस कुठे आहे का, इथेच आहे,
पर्याय क्रमांक ए त्याचं अचूक उत्तर होणार आहे। बघा त्यानंतर प्रश्न क्रमांक 42वा 42वा काय आहे, एक चौरस आहे पण त्याला काय केलं पुढे अशा रेषा मारल्या। बघा म्हणजे चारही कोपरे त्याचे एकमेकांना टच केलेले आहेत, म्हणजे याच्यात किती आहेत बरं कोण, षटकोन आहे म्हटल्याच्या नंतर 6 आहेत। किती रेषा निघतील, याच्यापासून याला जुटेल, याच्यापासून याला जुटेल आणि याच्यापासून याला जुटेल, किती होतील 3 रेषा अशा तयार होतील। बघा बरं कुठे आहे, सगळे कोण जोडणाऱ्या रेषा सी मध्ये आहेत। कुठे आहेत तर सी मध्ये आहेत। त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊयात आपण। बघा भौमितिक रचना पूर्ण करायच्या आहेत। आता भौमितिक रचना म्हणजे काय, तर भौमितिक रचना म्हणजे काय हे जरा असं बघून घ्या। या भौमितिक रचना तुम्हाला थोडेसे दिसायला अडचण येत असेल कदाचित। भौमितिक रचना पूर्ण करायच्या आहेत म्हणजे चौरस, त्रिकोण, वर्तुळ या भौमितिक रचना आहेत त्या आपल्याला पूर्ण करताच आल्या पाहिजेत। आता बघा यापासून काय बनवू शकतं ते आपल्याला फक्त बघायचं आहे काळजीपूर्वक। थोडीशी पेनची साईज लहान करूयात म्हणजे दिसायला तुम्हाला क्लिअर कट दिसेल। बघा बरं यापासून जर आपण काय केलं, इथे सरळ रेषा पूर्ण तयार केली, ही रेषा सरळ इथे आणली, ही रेषा इथे आणली, या पद्धतीची आकृती, या पद्धतीची आकृती इथे काय होईल फॉर्म झाली पाहिजे आपल्याला। कोणत्या पद्धतीची, तर या पद्धतीची आकृती आपल्याला दिसली पाहिजे। ही बघा या पद्धतीची, जे तुम्हाला रेड कलर मध्ये दिसत आहे या पद्धतीची आकृती कुठे दिसते बरं, पर्याय क्रमांक ए मध्ये दिसते। कुठे दिसते, पर्याय क्रमांक ए मध्ये दिसली। या पद्धतीने पूर्ण करायचं आहे। आता इथे काय तयार होणार आहे, हा जो काही गोल आहे हा गोल तयार होणार आहे, पण या गोलासोबतच असा भाग इथे तयार होणार आहे। असा भाग जिथे कुठे असेल बघा पर्याय क्रमांक बी। या पद्धतीने तुम्हाला भौमितिक रचना म्हणजे पूर्ण गोल तयार झालेला आहे, इथे पूर्ण चौरस तयार झालेला आहे। या प्रकारे या पद्धतीने भौमितिक रचना ही पूर्ण करता आली पाहिजे। थोडंसं तुम्ही पेपरमध्ये पेन्सिल सोबत ठेवा जेणेकरून तुम्हाला तशी आकृती पेपरवरती सुद्धा काढता येऊ शकते। बघा इथे चौरस तयार करण्यासाठी काय करावं लागेल, या पद्धतीने या पद्धतीचा त्रिकोण यामध्ये बरोबर बसेल, म्हणजे हा त्रिकोण बसेल का, नाही असा त्रिकोण बसणार आहे, पर्याय क्रमांक सी वाला त्रिकोण बसणार आहे। येतंय लक्षात। त्यानंतर इथे बघा या पद्धतीने आकृती तयार होणार आहे। बघा या पद्धतीची आकृती कुठे दिसते, पर्याय क्रमांक डी मध्ये दिसते। किती सोपं होतं, एवढं सोपं ही प्रश्न आपल्याला निश्चितच विचारून झालेले आहेत आणि अशा प्रकारचे प्रश्न निश्चितच 13 डिसेंबरला येणार आहेत। आता इथेही काही मुलांचा गोंधळ होतो, पण हे एकदम सोपं आहे। आरशातील प्रतिमा म्हणजे आपण दररोज आरशाच्या समोर आहे, त्यामुळे हे प्रश्न चुकले नाही पाहिजेत। चला बघा अशा प्रकारची एक आकृती आहे, झेड सारखी आकृती आहे बरं ही। मग हा आरशामध्ये दिसेल कसा, बघा आरशामध्ये पहिल्यांदा इकडे दिसणार आहे, ही गोष्ट इथे उभी आहे, आरशात दिसताना या बाजूला दिसणार आहे, म्हणजे हे जे आहे हे पहिला अगोदर दिसणार आरशामध्ये, या बाजूला अगोदर दिसणार। कुठे दिसतं, इथे दिसतं का, तसं नाही। हे अगोदर दिसतं का, नाही। हे अगोदर दिसतं का, नाही। मग तेच दिसायला लागलं ना, हे दिसायला लागलं, बरोबर आहे पर्याय क्रमांक डी। आरशामध्ये ही आकृती ऍज इट इज पर्याय डी सारखी दिसणार आहे। हे जे टोक आहेत ते दूर दिसणार आहे, ते दूर दिसले। बघा त्यानंतर ही आकृती आरशामध्ये पहिलं काय दिसेल, हे टोक आरशामध्ये अगोदर दिसतील, हे लांब दिसेल। इथे दिसतं का तसं, नाही। इथे दिसतं का तसं, नाही। त्यानंतर इथे दिसते का, टोक शेजारी आहेत, टोक शेजारी आहेत। हा जो भाग आहे तो दूर दिसणार आहे, तो दूर दिसला पाहिजे, जवळ नको, पर्याय क्रमांक सी आपलं अचूक उत्तर आहे। आरशातील प्रतिमेवरचा एकही प्रश्न चुकू देऊ नका, अशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात। बघा आरशात जवळ काय दिसेल, पहिला एफ दिसेल की एन दिसेल, एन दिसेल सर, एफ दिसणारच नाहीये, एन दिसला पाहिजे, पण तो कसा दिसणार, उलटा दिसणार सर। पहिली ही रेषा दिसणार, पहिली ही रेषा दिसणार आणि या पद्धतीने। आता एन इथेही तसा आहे, इथेही तसा आहे। ए कसा दिसणार आहे, ही दांडी अगोदर दिसणार आहे, ही दांडी अगोदर दिसली, ए तर ए सारखाच दिसणार आहे, तो उलटा वगैरे असा तसा काही दिसणार नाहीये, पर्याय क्रमांक बी त्याचं अचूक उत्तर आहे। एफ ची ही जी रेषा आहे ही इथे दूर होती, हे टोक अगोदर दिसणार, हे टोक ही रेषा नंतर दिसणार आहे, पर्याय क्रमांक बी त्याचं अचूक उत्तर आहे। आरशात जर हे जर दाखवलं तर पहिला हा भाग दिसेल बेटा, हा आणि हा भाग जवळ दिसणार आहे, पण खालीवर होणार नाही बरोबर। हे तर होणारच नाहीये, कारण हा जवळ इथे पाहिजे होता, हा जवळ इथे आहे, हा जवळ इथे आहे, करेक्ट। या पद्धतीने होऊ शकतं, पण हे काही असं
हे खाली येणार आहे का आरशामध्ये? असं काही होणार नाहीये. हा भाग रेषा रेषा त्रिकोण म्हणजे बाणाचं टोक बाणाचं या पद्धतीने दिसणार आहे. बरोबर या पद्धतीने पर्याय क्रमांक सी सारखंच दिसणार आहे. हा भाग वरती, त्यानंतर हा भाग त्याचा खाली, बाण पकडण्याचं इथे आणि तो बाण या पद्धतीचा आहे. जुन्या महाभारतांमध्ये वगैरे असे बाण सुद्धा यूज व्हायचे. तर ते पर्याय क्रमांक सी अतिशय योग्य आकृती आहे आरशातील प्रतिमा. चला पुढे जायचं आपल्याला. आता इथे काळजीपूर्वक लक्ष देण्याचा टॉपिक. काय करायचं? घडी घालायची आहे कागदाची, ती उलगडायची पण आहे. पण ते फक्त कागद म्हणजे दुमडायचा ना उलगडायचा का? नाही, त्यावर काही क्रिया केलेल्या आहेत आणि ह्या सगळ्या इमॅजिनरी गोष्टी आहेत, काल्पनिक गोष्टी आहेत. त्यामुळे त्याकडे काळजीपूर्वक लक्ष द्या. आता बघा, हा कागद आहे तो एकदा फोल्ड केला, त्यानंतर दुसऱ्यांदा फोल्ड केला, त्यानंतर तिसऱ्यांदा फोल्ड केला, एकदा, दोनदा आणि तीनदा. त्याचा एक त्रिकोणी असा तुकडा तयार केला त्या कागदाचा आणि त्याला काय केलं? असे दोन टिंबे एक तर कट केले म्हणा किंवा त्यावर काढले म्हणा, असं आपण म्हणू. तर होणार काय आहे? या त्रिकोणी कागदावर दोन टिंब काढले, ज्या वेळेला ही घडी उघडली त्यावेळेला इथे दोन गोल तयार होतील की नाही? बरोबर होतील. हा चौकोनी कागद म्हणजे हा चौकोन होता तो, म्हणजे 1 2 3 4 असे होते. त्यानंतर ही घडी अशी जर उघडली तर काय होणार आहे? 1 2 3 4. ही जर अशी उघडली तर काय होणार आहे? 1 2 3 4. हा चौरस या पद्धतीने खालचे चौरस हे ओपन होणार आहे. त्यानंतर ही उघडली म्हणजे दोन्ही बाजूला उघडणार आहे. आलं लक्षात? या पद्धतीने हे ठिपके त्या कागदावर दिसून येतील. कुठे दिसतायत असे ठिपके? पर्याय क्रमांक बी मध्ये दिसतायत सर. अगदी बरोबर आहे. हे लक्षातच ठेवा, हे लक्षातच ठेवा. आता दुसरी गोष्ट आहे एक समजून घेण्याची, हे म्हणजे इथे दोन ठिपके होते, 2 चे 4 झाले, 4 चे किती होणार आहेत? इथे होताना किती झाले? 8 व्हायला पाहिजे. इथे होताना किती व्हायला पाहिजे? 16 व्हायला पाहिजे. 16 ठिपके मोजा. इथे 16 आहेत, इथे 16 आहेत. त्यांची रचनाही लक्षात येणं गरजेचे आहे. इथे 16 नव्हतेच, इथे 16 नव्हतेच. अशा पद्धतीने पर्याय तुम्हाला इलिमिनेट म्हणजे काढूनही टाकता येतात. पर्याय क्रमांक बी तर त्याचं अचूकच उत्तर आहे. आलं लक्षात? फक्त इथे मात्र प्रेझेन्स ऑफ माइंड म्हणजे जाणीव जागृतीची खूप गरज असते. आलं लक्षात? याकडे काळजीपूर्वक बघायचं. म्हणून या प्रश्नांमध्ये सुद्धा तुम्हाला आउट ऑफ मार्क्स आलेच पाहिजे. म्हणून सुरुवातीला सांगितलं मी 40 पैकी 40 येऊ शकतात. बघा, घडी आता पहिल्यांदा अशी घातली, पहिल्यांदा घडी अशी घातली. बघा, ही घडी अशी घातली, त्यानंतर पुन्हा एक घडी घातलेली आहे. पुन्हा एक काय केली? ही घडी या पद्धतीने घातली, त्यानंतर ही वर घडी गेलेली आहे. त्यानंतर काय केलं की इथे एकच काय केलेलं आहे? या पद्धतीने हे केलेलं आहे. याला ओपन जर केलं तर 2 होणार आहे. या सगळ्याला जर ओपन जर केलं तर इथेही होणार आहे, इथेही होणार आहे. 4 कुठे होणार आहे? बघा, डी नंबर मध्ये 2 ही घडी ओपन केल्याच्या नंतर 4, म्हणजे वास्तवात ती घडी अशी पाहिजे होती. आला लक्षात? अशी पाहिजे होती, वरती घातलेली आहे, या पद्धतीने पाहिजे होती. त्यानंतर पुढे जाऊयात आपण. बघा, आता असा कागद दिलेला आहे, चौरस आकृती, पतंगाकृती म्हणूयात त्याला, पतंगासारखा आकार आहे त्याचा. त्याला फोल्ड केलं वरच्या दिशेला फोल्ड केलं, असा एक त्रिकोण तयार झाला. पुन्हा अशी एक फोल्ड टाकली, त्रिकोण तयार झाला. पण या त्रिकोणाला काय केलं त्यांनी? तर इथे असा भाग कट करून टाकला. मला सांगा तुम्ही, असा भाग कट केला आणि ही फोल्ड जर उघडली तर होणार काय आहे? तर हा जो आहे तो असा त्रिकोणाकृती भाग इथे कट झालेला दिसेल. इथे त्रिकोणाकृती भाग कट झालेला दिसेल. त्यानंतर ही घडी खाली उघडली तर काय होणार आहे? दुसरा पण भाग इथे कट झालेला दिसेल. म्हणजे यामध्ये असा त्रिकोणाकृती भाग आणि असा त्रिकोणाकृती भाग हे कट झालेले दिसणार आहेत. यात अर्धा त्रिकोण कट झाला होता, इथे उघडलं तर पूर्ण झाला, इथे उघडले तर दोन्ही त्रिकोण झाले. म्हणजे दोन्ही त्रिकोण, वर एक त्रिकोण खाली एक त्रिकोण, या पद्धतीने पतंग फाटलेला दिसेल बेटा आपल्याला. झालं. त्यानंतर पुढचा आहे, घडी टाकली वर, पुन्हा टाकली अशी. त्यानंतर काय केलं? घेतला कोपरा कापून. म्हणजे कोपरा ज्या अर्थाने इथं कापलेला आहे त्या अर्थाने ही घडी उघडली म्हणजे तो इथेही कापला गेला. ही घडी उघडली, हे दोन्ही कापल्या गेले, म्हणजे या पद्धतीने कट झालेला आहे. म्हणजे आतमध्ये काहीतरी असा चौरस तिरकस चौरस पतंगासारखाच कापला जाणार आहे. सरळ चौरस नाही बरं बेटा.
तिरकस म्हणजे पतंगासारखा आकार आपल्याला दिसून येईल, कापलेला भाग. घडी उलगडा किंवा घडी घाला, घडी उलगडा यावरचे प्रश्न काळजीपूर्वक फक्त सोडवा, नक्कीच गुण येणार आहेत. चला पुढे जाऊयात आपण. आता पाहायचे आहेत अवकाश कल्पना. अवकाश कल्पना म्हणजे काय असतं सर? अवकाश कल्पना म्हणजे वेगळं काही नाहीये, वेगवेगळ्या आकृत्या दिलेल्या असतात, त्या फक्त काय करायच्या, एकत्र जोडायच्या. शाळेमध्ये खेळ खेळता की नाही तुम्ही, वेगवेगळ्या गोष्टी एकत्र जोडता, ते जोडत राहा फक्त एकत्र. बघा इथे किती आकृती आहेत मुळात, इथे 1 2 3, या 3च आकृत्या पुढे असल्या पाहिजे, 4-5 नको एकत्र करायच्या. 3 आहे ना, 3च एकमेकांना जोडायच्या, एवढं फक्त लक्षात ठेवा. बघा हा भाग कुठे दिसतो बरं? यात तर नाही दिसत आहे सर आम्हाला. यात दिसतो का? दिसतो. डायमंड असा गोल डायमंड सारखा त्रिकोण आहे का? एक आहे सर, त्रिकोण आहे. दुसरा एक आहे का? आहे ना. मग पर्याय क्रमांक बी झाला ना उत्तर, बाकी काहीच करायची गरज नाहीये. बघा इथं पंचकोनासारखे आकार आहेत सर, किती आहेत पण? 1 2 3 4 आहेत. बर 4 एकमेकांना जॉईन करू, इथं तर 3च आहेत आणि हे कशाला पाहिजे मग 3? पर्यायच गेला तिथे. सर इथं पंचकोन दिसत आहेत का? नाही हो, मग गेला पर्यायच गेला आपला. इथं आहे का? नाही. हे 4 आहेत एकमेकांना जॉईन केले, एकमेकांकडे तोंड करून. ठीक आहे, जॉईन केले, करा जॉईन, बरोबर आहे. पर्याय क्रमांक डी तुमचा अचूक उत्तर आहे. येतंय लक्षात? या पद्धतीने सहजगत्या पेपर सोडवा, काही अडचण येणार नाही. अशा स्वरूपाचे प्रश्न सोडवत राहा. बघा काय आहे, 2 पाकळ्या आहेत, 2 त्रिकोण आहेत, एवढं लक्षात पाहिजे. 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, हे लक्षात आलं पाहिजे. 2 पाकळ्या आहेत, 2 पाकळ्या आहेत का? आहेत 2 पाकळ्या. 3 आणि 4 त्रिकोण आहेत का? नाही ना, हे एकच त्रिकोण दिसतोय, यात मिक्स झालेला नाही, चालणार तो. बर इथं 2 त्रिकोण आहेत का? आहेत. पाकळ्या किती झाल्या? 4 झाल्या. कुठून आणल्या 2 आणखी? नाही चालणार. 2 पाकळ्या आहेत का? हो 2 पाकळ्या आहेत. हे त्रिकोण एवढे कुठं चालणार आहेत का? नाही. मग उरलं शेवटचं एकच, तेच उत्तर असणार आहे. 2 पाकळ्या आहेत का? हो 2 पाकळ्या आहेत. त्रिकोण आहे का? म्हणाल हा एकच आहे. एक नाही, हा इथे एक आहे आणि हा इथे एक आहे. आला लक्षात? ही 2 त्रिकोण आहेत. येथे लक्षात? या पद्धतीने करा. त्यानंतर या आकृत्या एकमेकांना जोडायच्या आहेत. जोडा की मग. चला या डब्यावर हा डब्बा ठेवला, टिफिनचा डब्बा शाळेत नेतो तसा. डब्यावर डबा ठेवला आणि घेतलं झाकण लावून. डब्यावर डबा ठेवला, घेतलं झाकण लावून. पर्याय क्रमांक डी त्याचा अचूक उत्तर आहे. आला लक्षात? या पद्धतीने प्रश्न सोडवायचे आहेत अवकाश कल्पना या विषयाचे. व्हिडिओ आवडत असेल लाईक करा, मित्रमंडळींना शेअर करा आणि पुढे सुद्धा पाहायचंय बरोबर. आला लक्षात? हे फक्त बुद्धिमत्ता सुरू आहे, गणितही पाहायचं, मराठीही पाहायचंय आपल्याला. चला पुढे जाऊयात. बघा लपंडाव खेळलात करे सगळे? खेळलात. अच्छा, हे मांजर लपलेलं आहे. आता आपल्याला लपलेली आकृती शोधायची आहे त्या मांजरासारखीच. चला लपंडाव आठवायचा इथे फक्त, लपंडाव. आणि हा खेळ मुलांना नक्कीच आवडतो. लपलेली आकृती शोधा, प्रश्न क्रमांक 37. बघा असा फुलझडी सारखा. यस, कुठे आहे बेटा? हा इथे दिसतोय सर आम्हाला, फुलझडी सारखा. ओके, डी करेक्ट आहे. आईस्क्रीम आवडते ना, पटकन शोधा आईस्क्रीम कुठे आहे. आईस्क्रीम, आईस्क्रीम, यस इथे आहे. इथे पण इथे तुटून गेली खाली, ती सी नंबरची आहे. बरोबर आहे. चला पुढे जाऊयात. लपलेली आकृती शोधा. पंखा कुठे आहे? पंखा बघा बरोबर, गोल पंखा इधर है, हाय, बरोबर आहे. पंखा कुठे सापडला? पहिल्याच्यात सापडला सर. ठीक आहे. चला यफ आहे, यफ तिरपा, तिरपा यफ. इथे कुठे नाही, रंगवलेला आहे, चालणार नाही. इथे आहे का यफ? इथे तर होणारच नाही, मध्ये दांडीच नाहीये. चला पुढे जाऊयात. इथे आहे का? हे बघा इथे आढळून येतो बरं, यफ आढळून येतो, यफ करेक्ट. सी नंबर मध्ये इथे यफ बनेल का? नाही बनणार. सी नंबर करेक्ट आहे. लपलेली आकृती, एवढं सिंपल आहे, झालं. ओके नाही, म्हणजे लपंडाव तुमचा लगेच संपला. त्यानंतर आपल्याला जायचंय आता अंकगणिताकडे. अशा प्रकारे बुद्धिमत्तेचे प्रश्न सोडवायचे आहेत. 40 प्रश्न सोडवून झालेले आहेत आपले. आपल्याला जायचंय आता गणिताकडे. अंकगणितावरचे जे काही 20 प्रश्न आहेत 25 गुणांसाठी, त्याची तयारी आता आपल्याला बघायची आहे. 13 डिसेंबरला या पद्धतीनेच पेपर सोडवा. व्हिडिओ कंटिन्यू पुढे बघतच राहा, कारण यावरती खूप छान छान प्रश्न तुमच्या समोर आता घेऊन आलेलो आहोत आम्ही. तर जर चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओला लाईक करायचं राहिलं असेल हे पाहता पाहता तर पटकन लाईक करून ठेवा. मित्रमंडळींना शेअर पण पटकन करा, काही लागत नाही शेअर करायला. तर बघा प्रश्न क्रमांक 41 आहे गणिताचा. आता अटेन्शन, सावधान स्थितीमध्ये आता फक्त इथे लक्ष द्यायचं आहे आणि प्रश्नाची उत्तरं बरोबर आणायची आहेत. चला प्रश्न काय आहे? 4 अंकी कमाल समसंख्या. प्रश्न काळजीपूर्वक वाचत जा बरोबर, घाईघाईत प्रश्न वाचायचा नाही.
4 अंकी कमाल समसंख्या व 3 अंकी कमाल समसंख्या यातील फरक किती? बघा काय विचारलेलं आहे आपल्याला, 4 अंकी कमाल समसंख्या, याचा अर्थ असा कधीच घेऊ नका की 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या, नाहीतर मुलं पटकन करतात की 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या 9999. आपल्याला म्हटलेलं आहे समसंख्या. 4 अंकी कमाल समसंख्या कोणती आहे, तर 4 अंकी कमाल समसंख्या आहे 9998. आला लक्षात. आणि 3 अंकी कमाल समसंख्या 398. समसंख्या म्हटलेला आहे, घाई करू नका नाहीतर गोंधळ कराल. आला लक्षात. यातील फरक किती? 0 0 0 9. 9000 हा यातील फरक आहे. म्हणजे की फरक याचा अर्थ असा असतो, फरक म्हणजे वजाबाकी करणे. 9000 पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर आहे. बघा पुढचा प्रश्न काय विचारलेला आहे आपल्याला, प्रश्न क्रमांक 42 असा आहे, क्रमाने म्हटलेला आहे. क्रमाने पहिल्या 5 मूळ संख्यांची बेरीज किती? आता मुळात तुम्हाला मूळ संख्या माहित असणं गरजेचे आहे. सगळ्यात लहान मूळ संख्या आणि पहिली मूळ संख्या कोणती, तर सर ती आहे 2. बरोबर. 2 ही एकच अशी समसंख्या आहे की ती मूळ आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर क्रमाने विचारलेले आहेत. क्रमाने म्हणजे आता 2च्या पुढे किती? 3 5 7 आणि 9. पहिल्या 5 विचारलेल्या 9 नाही, 9 नाही असं नाही, ते विषम संख्या पाहिजेत का? नाही. तर क्रमाने येणाऱ्या मूळ संख्या पाहिजेत. क्रमाने पहिल्या 5 मूळ संख्यांची बेरीज किती असा प्रश्न विचारलेला होता. पहिली संख्या आहे 2, दुसरी संख्या आहे 3, 5 7 आणि 11. यांची बेरीज करायची आहे आपल्याला. पटकन बेरीज करता आली पाहिजे. 2 आणि 3 5, 5 आणि 5 10, 10 आणि 7 17, 17 आणि 1 18, 18 हातचा आला 1, 28 आलं उत्तर 28. बघा मूळ संख्या विचारलेल्या आहेत, त्यामुळे मूळ संख्याच घ्यायच्या आहेत. गडबडीमध्ये घाईमध्ये जसं आत्ता झालं होतं 9 लिहिल्या गेले पटकन, असं होऊ शकतं. त्या विषम संख्या वेगळ्या, मूळ संख्या वेगळ्या, हे लक्षात ठेवा. आलं लक्षात. 2 3 5 7 आणि 11 यांची बेरीज आपल्याला विचारलेली होती फक्त, म्हणून प्रश्न काळजीपूर्वक समजून घ्या. प्रश्न क्रमांक 43 काय आहे, राजू दररोज 5 तास काम करतो. राजू नावाचा एक व्यक्ती आहे, दररोज काम करतो 5 तास आणि त्यानं 20 दिवस काम करून त्याला 10,000 रुपये मिळाले, तर राजूला एका तासाचे किती रुपये मिळाले असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. आता राजू नावाचा एक व्यक्ती आहे, हा राजू दररोज 5 तास काम करतो. किती तास काम करतो? 5 तास काम करतो. आणि त्याने किती दिवस काम केले, तर राजूचे दिवस आहेत 20 दिवस. किती दिवस आहेत? 20 दिवस त्याने काम केलेलं आहे. मग राजूने एकूण किती तास काम केलं असेल बरं? म्हणजेच 5चा आणि 20चा गुणाकार करावा लागेल आपल्याला. बरोबर. म्हणजेच 20 गुणिले 5 करून घ्या बरं. किती तास काम झालं एकूण? 20 पंच 100. 100 तास राजूनं काम केलेलं आहे. आणि 100 तासाचे राजूला किती रुपये मिळतात? 10,000 रुपये मिळतात. म्हणजेच 10,000 रुपये राजूला 100 तास काम करून मिळतात. तर राजूला एका तासाचे काढण्यासाठी आपल्याला 100 तासाने 10,000ला फक्त भाग द्यावा लागेल. भाग या पद्धतीने देता आला पाहिजे आपल्याला. बघा 0 कटलं 0 कटलं 0 कटलं 0 कटलं. तासाचे किती? 100 रुपये. 100 रुपये प्रति तास राजू कमावतो. 100 रुपये प्रति तास. पर्याय क्रमांक 2 हे आपलं याचं अचूक उत्तर आहे. चला पुढे जाऊयात. बघा प्रश्न क्रमांक 44 काय आहे, 4च्या पहिल्या 4 गुणितांची बेरीज किती? काय म्हटलेलं आहे? प्रश्न कळाला नीट? अशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात परीक्षेला. 4चे पहिले 4 गुणितांची बेरीज विचारलेली आहे. गुणितांची म्हणजे 4 1 किती होतात? 4, 4 2 किती होतात? 8, 4 त्रिक किती होतात? 12 आणि 4 चौक किती होतात? तर 16.
म्हणजे आपल्याला काय विचारलेलं आहे प्रश्नामध्ये, 4ची 8ची 12ची आणि 16ची बेरीज किती होते एवढंच विचारलेलं आहे. करा बेरीज. मग किती होणार आहे, 12 14 आणि 20, हातचे आले 2 40. किती आली बेरीज, 40 आली. प्रश्न नीट कळाला ना तर उत्तर आपोआप मिळतंय. चला पुढे जाऊयात. बघा पुढचा एक प्रश्न विचारलेला आहे आपल्याला. घाई करायची नाही अशा प्रश्नांमध्ये, कारण असे प्रश्न खरे फसवणारे प्रश्न असतात. बघा 3.3 3.3 अधिक 3.33 3.33 आणि 3 अधिक 3.03 अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. या सगळ्यांची बेरीज किती करून घेऊयात बेरीज, घाई करायची नाही. 3 आणि 3 किती होतात, 6. 3 आणि 3 किती होतात, 6. दशांश चिन्हाच्या ठिकाणी दशांश चिन्ह. 3 त्रिक किती होतात, 9. 9.66. कुठे आहे 9.66, इथे आहे 9.66. म्हणून घाई करायची नाही, एकदम सहजगत्या. कच्च्या कामाला जागा असते, कच्च्या कामाच्या ठिकाणी अशा ठिकाणी कच्चं काम करा. ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये नक्कीच कोणताही पर्याय मारून मोकळे होऊ नका. येतंय लक्षात, 9.66. पुढे जाऊयात आपण. बघा काय दिलेलं आहे. 46वा प्रश्न असा आहे, 61चा छेद किती, तर 10,000. 1 2 3 4 अशी एक संख्या आहे. ही संख्या दशमान पद्धतीने कशी लिहाल, दशमान पद्धतीमध्ये ती कशी लिहिता येईल. बघा इथे काहीही करायची गरज नाही. या 61चा दशांश चिन्ह आहे कुठे माहित आहे, या 1च्या उजव्या बाजूला आहे. हा 0 जर कट झाला तर तो इथे येणार आहे. हा 0 जर कट झाला तर तो इथे येणार आहे. हा 0 कट झाला की तो 0 देऊन इथे येणार आहे. हा 0 कट झाला की तो आणखी एक 0 देऊन इथे येणार आहे. म्हणजे या 61ला जर आपण 10,000 ने भाग दिला तर उत्तर काय येतं, 0.0061. या प्रकारे उदाहरणं विचारली जातात दशांश अपूर्णांकाची. आलं लक्षात. मग कुठे आहे हे उत्तर, 0.0061. पर्याय क्रमांक सी हे याचं अचूक उत्तर आहे. बघा अशा ठिकाणी गोंधळ करायचा नाही. इथे 3 शून्य आहेत, पटकन डी पर्याय मारून मोकळं व्हायचं नाही. येतंय लक्षात. घाई करू नका गणितात, विशेष करून प्रश्न काळजीपूर्वक समजून घ्या. बघा पुढचा प्रश्न आहे, 7 लिटर तेलाने, काय म्हटलं, तेल किती आहे आपल्याकडे, तर 7 लिटर आहे. किती आहे, 7 लिटर तेल आहे. 7 लिटर तेलाने 350 मिलीलिटर क्षमता असलेल्या किती बाटल्या भरतील. आता एका बाटलीची क्षमता, एक बाटलीची क्षमता किती सांगितलेली आहे त्यांनी, तर 350 मिलीलिटर एवढी क्षमता सांगितलेली आहे. किती बाटल्या भरतील. आता मुळात विद्यार्थी मित्रांनो ही गोष्ट इथे समजून घ्या की तेल आपल्याला दिलेलं आहे लिटर मध्ये, बाटल्या दिलेल्या आहेत मिलीलिटर मध्ये. आलं लक्षात. म्हणजे आपल्याला पहिलं काय करावं लागेल, लिटरचा पहिलं मिलीलिटर करून घेऊयात. मग हे मिलीलिटर करायचं कसं सर, तर सोपं आहे. 1 लिटर बरोबरच 1000 मिलीलिटर. हे तुम्हाला आतापर्यंतच्या प्रवासामध्ये माहीतच झालं असेल. म्हणजे 1 लिटर म्हणजे 1000, तर 7 लिटर म्हणजे किती, 7 गुणिले 1000, बरोबर आहे ना. बरोबर आहे. म्हणजे 7000 मिलीलिटर आपल्याकडे तेल आहे. हे आम्हाला कळालं, हो कळालं. चला पुढे. मग 7000 मिलीलिटर तेल आहे, मग एका बाटलीमध्ये 350 मिलीलिटर तेल मावतंय, हेही सांगितलेलं आहे. म्हणजे मग आम्हाला किती बाटल्या लागतील हे जर काढायचं असेल तर काय करायचं, बरोबर आहे, तुमच्या मनात आलं तेच आहे. या 7000ला या 350 ने भाग द्यायचा. मग सर आता पाढा एवढा कुठून येणार आहे, काही आवश्यकता नाहीये. बघा साधारण अभ्यास करणारे विद्यार्थी 35 दोन्ही किती होतात हे सांगा बरं. 70 बरोबर. 35 एक 35 दोन्ही 70. हा 0 उरला तो इथे दिला. 20 बाटल्या
किती बाटल्या? 20 बाटल्या. उत्तर आलंय 20 बाटल्या. पर्याय क्रमांक बी अचूक उत्तर आहे याचं. अशा पद्धतीने प्रश्न सोडवा आणि चला पुढे. पुढे पुन्हा एकदा आपल्याकडे असाच प्रश्न आलेला आहे दशांश अपूर्णांकाचा. काय म्हटलेला आहे? 3 अधिक, काय म्हटलेलं आहे? 3 अधिक 3चा छेद 100 अधिक 3चा छेद 1000 अधिक 3चा छेद किती आहे बेटा? 1 2 3 4 5 6 म्हणजे 10 लक्ष आहे. 1 2 3 4 5 6 12 यांची दशांश संख्या किती असं त्यांनी विचारलेलं आहे. म्हणजे 3 तर इथेच राहणार आहे. याचे किती तयार होणार आहेत बालमित्रांनो? 0.003 बरोबर आहे. त्यानंतर याचे किती तयार होणार आहेत? 0.003. याचे किती तयार होणार आहेत? तर 0.0000003 या पद्धतीने, बरोबर, या पद्धतीने तयार होणार आहे. मग आता मला सांगा तुम्ही या सगळ्यांची बेरीज करायची म्हणजेच काय होणार आहे? तर इथे 3 राहणार आहे. त्यानंतर हा 3 कुठे येणार आहे? तर इथे येणार आहे. त्या अगोदरचे 2 शून्य जसेच्या तसे द्या. हा कुठे येणार आहे? तर इथे येणार आहे. हा 0 इथे येणार आहे. त्यानंतर 3 दशांश चिन्ह 0.3303 0.033 पर्याय क्रमांक बी. याची आडवी बेरीज आपण केली होती. तुम्ही उभी बेरीज सुद्धा पेपरला करू शकता. काहीही अडचण येणार नाही. आलं लक्षात? आणि शक्यतोवर अशा प्रसंगाला उभी बेरीज करा जेणेकरून उत्तर चुकणार नाही. कळालं? चला पुढे जाऊयात. बघा प्रश्न असा आहे 33चा छेद 40 मधून काय वजा केल्यावर 11चा छेद 40 मिळेल? मधून काय वजा केलं तर x वजा केलं असं आपण म्हणूया. म्हणजे उत्तर 11चा छेद 40 मिळेल. आला लक्षात? मग आता जर असं जर असेल की आता तुम्ही म्हणाल सोपं सांगतो, 5 मधून किती वजा केले? 5 मधून किती वजा केले म्हणजे 3 उत्तर येईल. 5 मधून किती वजा केले म्हणजे 3 उत्तर येईल. अशा प्रसंगाला तुम्ही काय कराल सांगा बरं मला? 5 मधून 2 वजा केले तर म्हणाल बरोबर आहे. मग एक तुम्हाला एक गोष्ट इथे लक्षात आली का? या 5 मधून जर हे 3 वजा केले तर उत्तर हेच येतं की नाही? हो सर तेच येतं. मग तुम्ही 33 मधून 33चा छेद 40 मधून तुम्ही हे नाही वजा करू शकत का बरं? सर आम्ही करू शकता. ठीक आहे करा. मग बघा जर छेद समान असेल तर छेद जसाच्या तसा ठेवला जातो. अंशाची वजाबाकी असेल तर वजाबाकी करा, बेरीज असेल तर बेरीज करा. 33 मधून 11 गेले, किती राहिले? 22. किती राहिले? 22. म्हणजे 22चा छेद 40. सर इथे कुठे उत्तरच नाही. तर तुम्हाला सममूल्य अपूर्णांकही काढता आला पाहिजे. मग सममूल्य अपूर्णांक म्हणजे काय सर? सममूल्य अपूर्णांक म्हणजे वेगळं काहीच नाही बेटा. याला ज्या संख्येने भागाल त्याच संख्येला यालाही भागा. दोन्ही समसंख्या आहे आणि समसंख्येला 2 ने निशेष भाग जातो. कसोटी पाठ आहे का? यस पाठ आहे. बघा 11 दोन्ही 22 आणि 20 दोन्ही 40 झाला सममूल्य अपूर्णांक तयार. 11चा छेद 20. 11चा छेद 20 पर्याय क्रमांक 1 तुमचं करेक्ट उत्तर आहे. येत आहे लक्षात? चला पुढे जाऊयात आपण. हे आलं पाहिजे बरं बेटा. बघा प्रश्न क्रमांक 50वा आहे. प्रश्न क्रमांक 50वा आहे. काय आहे दिलेला? 15 भागिले 3 गुणिले 2 अधिक 77 बरोबर किती असं विचारलेलं आहे. बॉडमॉसचा फॉर्म्युला तुम्हाला माहीतच असला पाहिजे. कंचे भागू बेब हे माहीतच असलं पाहिजे. इथे कंस दिलेला नाहीये, डायरेक्ट भागाकार दिलेला आहे. म्हणजे 15ला असा येत नसेल तर असा करा. 15ला 3 ने भाग द्या. 3 5 बरोबर 15. अचूक उत्तर आलेलं आहे 5 बर. याचं उत्तर आहे 5 गुणिले 2 अधिक 77 बरोबर किती? आता हे काढायला सोपं आहे. 5 दोन्ही 10 अधिक 77 बरोबर किती? 10 अधिक 77 बरोबर किती आलेला आहे? 10 अधिक 77 बरोबर आलेला आहे 87. किती आलेला आहे? 87 बरोबर आहे का? 5 दोन्ही 10 आणि 87 म्हणजे याचं अचूक उत्तर येणार आहे तुमचं 87.
किती येणार आहे 87. पहिले भागाकार करायला शिका, भागाकार करा पहिले, याचं उत्तर येणार आहे 5. त्यानंतर या दोघांचा गुणाकार करायचा आहे, यालाच बॉडमॉसचा फॉर्म्युला असं म्हणतात. बॉडमॉसचा फॉर्म्युला माहीत असणं गरजेचं आहे. पहिले भागाकार सोडवा, नंतर गुणाकार करा, नंतर राहिलेल्यांची बेरीज करा. या प्रकारे तुम्ही उत्तर सोडवणं अपेक्षित आहे. याचं अचूक उत्तर आहे 87. काय आहे 87 उत्तर याचं यायला पाहिजे. चला पुढे जाऊयात. बघा प्रश्न क्रमांक 51 आहे. पहिल्या 5 समसंख्यांची सरासरी किती? पहिल्या 5 समसंख्या कोणत्या? समसंख्या तुम्हाला माहिती आहेत, कोणकोणत्या आहेत त्या मग सर? चला, पहिले आहे 2, त्यानंतर आहे 4, त्यानंतर 6, त्यानंतर 8, त्यानंतर 10. बरोबर आहे, याच आहेत. पहिल्या 5च विचारलेल्या आहेत. झाल्या आपल्या 5 समसंख्या. पहिल्या 5 समसंख्यांची सरासरी विचारलेली आहे. मग सरासरी म्हणजे काय असतं की आपल्याला जेवढे पद दिलेले आहेत तेवढी पदांची बेरीज भागिले एकूण पद. एकूण पद किती आहेत? 1 2 3 4 आणि 5. 5 करा यांची बेरीज किती होते बघा. 2 आणि 4 6, 6 आणि 6 12, 12 आणि 8 किती होतात 20, 20 आणि 10 30. या पद्धतीने बेरीज आली पाहिजे. भागिले 5, 5 ने 30 ला भाग द्या. 5 सख 30, 5 सख 30. पर्याय क्रमांक 2 अचूक उत्तर आहे त्याचं. चला पुढे जायचंय आपल्याला. बघा काय आहे प्रश्न क्रमांक 52. एक रेल्वे 5 तासात 500 किलोमीटर जाते. एक रेल्वे आहे ती 5 तासात जर 500 किलोमीटर जात असेल, 5 तासात ती 500 किलोमीटर एवढं अंतर पार करते, तर ती 3 तासात किती अंतर पार करेल? 3 तासात किती अंतर पार करेल? 3 तासात ती रेल्वे किती अंतर पार करेल? याचा अर्थ काय आहे की आपल्याला एकतर तिरकस गुणाकाराने जमत असेल त्या प्रकारे करा, किंवा एका तासात किती रेल्वे अंतर पार करते ते काढा. एका तासात काढायचं असेल तर तुम्ही काय कराल? एका तासात रेल्वे किती अंतर जाते हे काढण्यासाठी तुम्ही पहिले काय कराल? 500 ला फक्त 5 ने भाग द्याल. बरोबर 100 किलोमीटर जाईल. ती 100 किलोमीटर जाईल. या 100 किलोमीटरने काय कराल? 3 तासात किती जाईल? मग एका तासात जर 100 जाते तर 3 तासात किती जाईल? 3 तास गुणिले 100 बरोबर 100 गुणिले 3 300 किलोमीटर जाईल. किती जाईल? 300 किलोमीटर. पर्याय क्रमांक 3 हे आपलं अचूक उत्तर आहे. येतंय लक्षात? किंवा तिरकस गुणाकार मगाशी जे सांगितलं ते, जर 5 तासात ती किती जाते? 500 जाते, तर ती 3 तासात किती जाईल? तर x जाईल. या पद्धतीनेही तुम्ही करू शकता. म्हणजे x बरोबर काय? तर 500 गुणिले 3 चा छेद किती? 5. 5 1 5 किती? 100 गुणिले 3. या पद्धतीनेही बरेच मुलं उदाहरणं सोडवू शकतात. आलं लक्षात? उत्तर तर तेच येणार आहे. आलंय लक्षात? चला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला. इथे हे सोडवल्यावर मिळणारे उत्तर लिहा. म्हणजे आपल्याला अशा काही पदावल्या दिलेल्या आहेत, तर यामध्ये 3/11 अधिक 4/11 वजा 5/11 हे एका कंसात दिलेलं आहे, गुणिले दुसऱ्या कंसामध्ये 7/11 वजा 6/11 असं दिलेलं आहे. बघा छेद कसे आहेत? समान आहेत. म्हणजे याचा अर्थ 11 अंशाची फक्त बेरीज असेल तर बेरीज करा, वजाबाकी असेल तर वजाबाकी करा, गुणिले इथे काय आहे 11 7 वजा 6. येतंय लक्षात? म्हणजे या दोघांची बेरीज होणार आहे 7 वजा 5/11 आणि गुणाकारामध्ये 1/11. बघा 2/11 गुणिले 1/11. याचाच अर्थ काय आहे की या दोघांचा अंशांशाचा गुणाकार छेदाछेदाचा गुणाकार. 2/11 गुणिले 11. 11 गुणिले 11. 11चा वर्ग किती होतो? बरोबर आहे 121. 2/121. या प्रकारे इथे फक्त गडबड करू नका. बेरीज आणि वजाबाकी करत असतानाच फक्त छेदाचा गुणाकार वगैरे होत नाही, पण गुणाकार करत असताना छेदाचा सुद्धा गुणाकार होतो, हे लक्षात ठेवा. 2/121. पर्याय क्रमांक सी हे याचं अचूक उत्तर आहे. चला पुढे जाऊयात. काय आहे पुढचा प्रश्न? राजूने 19,500
19,500 रुपयास खरेदी केलेला टीव्ही 3,25,000 रुपयास विकला. अशा प्रकारचे सुद्धा प्रश्न विचारले जातात. बघा बघा 19,500. आता 19,500 म्हणजे किती बरं? 19,19,000 याचाच अर्थ काय आहे बेटा? 19,000 आणि 500. 19,500 म्हणजेच काय? 19,500. या राजूनं एक टीव्ही खरेदी केला होता 19,500 रुपयाला आणि 3,25,000 रुपया विकला. तर टीव्हीची विक्री किंमत किती? तर 3,25,000 रुपये तोट्याने असा आहे तो प्रश्न. तोट्याने विकला. तोट्याने विकला म्हणजे 3,25,000. 3,25,000 म्हणजे किती बरं? 3,25,000 म्हणजे किती? तर 3,250. 3,250. बघा बरं, एवढ्या तोट्याने तो टीव्ही राजूने विकला. तर त्याची नेमकी टीव्हीची विक्री किंमत किती आहे ते आपल्याला विचारलेलं होतं. म्हणजे राजूने एवढा तोटा सहन केला होता. बघा त्यातून वजा करूयात आपण. 5, 2 आणि इथे राहिलेले आहेत 6. 16,250. म्हणजे राजूनं 19,500 ला खरेदी केलेला टीव्ही 3,250 एवढ्या तोट्याने विकला. एवढ्या तोट्याने विकला. तर टीव्हीची जी काही विक्री किंमत आहे ती किती असा प्रश्न आपल्याला विचारलेला होता. तर टीव्ही त्याने केवढ्यात विकला असेल? तर 16,250 रुपयाला राजूने आपला टीव्ही विकला आहे. म्हणजे विक्री किंमत 16,250 रुपये एवढी राजूने ठेवली होती. येतंय लक्षात? चला पुढे बघा. प्रश्न क्रमांक 55 आहे. एका आयताची लांबी 6 सेंटीमीटर आहे आणि त्याची परिमिती 16 सेंटीमीटर आहे. आयताचे क्षेत्रफळ चौरस मीटर मध्ये आहे असं विचारलेलं आहे आपल्याला. बघा एक आयत आहे. आयताची पटकन आकृती काढून घ्या. आयताची लांबी रुंदी तुम्हाला माहित पाहिजे. बरं ठीक आहे. किती आहे लांबी? याला लांबी म्हणतात बेटा. 6 सेंटीमीटर दिलेली आहे. बरं रुंदी दिलेली आहे का? नाही. पण परिमिती दिलेली आहे. परिमिती दिलेली आहे आयताची. परिमिती किती दिलेली आहे? तर 16 सेंटीमीटर दिलेली आहे. बरं 16 सेंटीमीटर आयताची परिमिती दिलेली आहे. आणि तुम्हाला एक गोष्ट इथं माहित असेल, आयताच्या परिमितीचं सूत्र तुम्हाला इथे माहित असणं गरजेचं आहे. आणि तुमच्या ते लक्षातही असेल की आयताची परिमिती बरोबर काय? 2 लांबी अधिक रुंदी. हे आयताच्या परिमितीचं सूत्र आहे. बरोबर 16. बरोबर किती? 16. मग आयताची लांबी आपल्याला दिलेली आहे म्हणजे 2 लांबी 6 अधिक रुंदी माहित नाही आम्हाला. ठीक आहे. रुंदी आपण काढूयात. बरोबर 16. बरोबर 16. याचाच अर्थ असा आहे की आपण या 2ने आतल्या गोष्टीला काय करा? गुणून घ्या किंवा या 2ने याला भाग द्या. काही अडचण नाहीये. म्हणजेच बघा हे 2 इकडे भागाकारात गेलेले आहेत. 6 अधिक रुंदी बरोबर 16/2 बरोबर 8. म्हणजे 16/2 बरोबर 8. बघा 6 अधिक रुंदी म्हणजेच काय? बरोबर 8. रुंदी बरोबर किती? तर 8. हे 6 इकडे बेरजेत आहेत. हे इकडे गेल्यावर वजा होतील. म्हणजे रुंदी किती मिळालेली आहे? तर 2. म्हणजे या आयताची रुंदी किती आहे? 2 सेंटीमीटर आहे. आता तुम्हाला लांबी माहित झाली, रुंदी माहित झाली आणि तुम्हाला या आयताचं क्षेत्रफळ विचारलेलं आहे. क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे? तर आयताचे क्षेत्रफळ बरोबर आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. आयताचं क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे? तर लांबी गुणिले रुंदी. हे आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे. मग बघा टाका 6 गुणिले 2. बघा 6 गुणिले 2 करा गुणाकार. तोपर्यंत जरा मी पाणी पितोय. तर गुणाकार करा आणि उत्तर सांगा. किती आलं उत्तर तुमचं? 6 गुणिले 2 किती होतात? तर 12. किती होतात? 12.
हे तुमचं अचूक उत्तर आहे. येतंय लक्षात? स्क्रीनशॉट मारायचा असेल तर मारून घेऊ शकता तुम्ही. चला पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला जायचं आहे. इथे पूर्ण कोनाचे माप किती असते असा प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न क्रमांक 56. पूर्ण कोन म्हणजे काय? तर बघा या पद्धतीने एखाद्या कोणाला हा असतो एकावर एक म्हणजे शून्य कोन असतो, हा असतो 90 अंशाचा म्हणजे काटकोन असतो, त्यानंतर हा असतो सरळ कोन, हो की नाही? त्यानंतर पूर्ण कोन म्हणजे हा जो काही कोन आहे तो या पद्धतीने फिरून इथे आलेला असतो, त्याचं माप असतं 360 अंश. किती असतं? 360. आलं लक्षात? हे कोनांचे प्रकार माहीत करून घ्या. पुन्हा एकदा रीड करून ठेवा, हे माहीतच असलं पाहिजे. त्यानंतर आपल्याला पुढील प्रश्न विचारलेला आहे. पुढील आकृतीमध्ये जाजमाची परिमिती किती? जाजमाची परिमिती विचारलेली आहे. आता जाजमाची परिमिती म्हणजे काय? तर या बाजूंच्या लांबींची बेरीज. आलं लक्षात? गडबड करायची नाही. बघा ही किती आहे? 3 आहे. म्हणजे ही किती असणार आहे? 3 असणार आहे. पण ही मोजायची काम सध्या तरी नाही. ही टोटल किती आहे? 5 आहे. म्हणजे ही किती असणार आहे बरोबर? ही किती असणार आहे? तर या 5 मधून 3 घालवले, ही असणार आहे 2. ही किती असणार आहे? 2. ज्या अर्थानं ही 1 आहे त्या अर्थानं ही किती आहे? 1 आहे. येतंय लक्षात? म्हणजे आपल्याला बेरीज कशा कशाची करायची? ज्या अर्थानं हे 2 आहेत त्या अर्थानं ही सुद्धा आहे 2. बघा बेरीज कशाची करायची? इथपासून या भागाचीच बेरीज आपल्याला करायची आहे. येतंय लक्षात? बघा हे 3 आणि 2 5, 2 7, 1 8, 8 आणि 5 किती? 13. 13 आणि हे टोटल 3 आहेत बरं. हा 1 आणि हे 2. 13 आणि 3 किती झाले? 16. म्हणजे याची काय असणार आहे? परिमिती 16 मीटर एवढी असणार आहे. किती असणार आहे? 16 मीटर. आता इथे बघा 16 मीटर आणि 16 मीटर स्क्वेअर असं दिलेलं आहे. यात कन्फ्यूज व्हायचं नाही. परिमिती ही मीटर सेंटीमीटर अशाच स्वरूपात असते. मीटर स्क्वेअर सेंटीमीटर स्क्वेअर हे क्षेत्रफळ असतात. 16 मीटर हे याचं अचूक उत्तर आहे. चला पुढे जायचंय आपल्याला. पुढचा प्रश्न बघायचा आहे. शेवटचे प्रश्न आलेले आहेत. शेवटचे 3 प्रश्न कशावर असतात? आलेखावर असतात. यात अजिबातही गुण जाऊ द्यायचा नाही. सोबत एक स्तंभालेख दाखवलेला आहे तुम्हाला. यामध्ये खालच्या बाजूला वर्ष दाखवलेले आहेत, वरच्या बाजूला धान्य उत्पादन दाखवलेलं आहे. लाख टन म्हणा टन यामध्ये. बघा पहिला प्रश्न असा विचारलेला आहे आणि सूचना काय दिलेली आहे? तर सोबतचा स्तंभालेख निरनिराळ्या वर्षात झालेल्या धान्य उत्पादनाची माहिती त्यामध्ये दिलेली आहे. अशा प्रकारचा एक माहिती तुम्हाला दिलेली आहे किंवा टिप दिलेली आहे, ती काळजीपूर्वक वाचून घ्यायचीच आहे पेपरच्या वेळेला. आलं लक्षात? बघा पहिला प्रश्न आहे 1999 ते 2000. 1999 ते 2000 म्हणजे पहिला स्तंभालेख ते 2003-4 या कालावधीत एकूण किती धान्य उत्पादन झाले? म्हणजे इथपासून ते 2003-4 पर्यंत 2003-4 पर्यंत एकूण धान्य उत्पादन किती झालं असं त्यांनी विचारलेलं आहे. म्हणजे 1999-2000 ते 2003-4 पर्यंत 2003-4 पर्यंत म्हणजे सगळ्या वर्षांचं धान्य उत्पादन किती झालं या सगळ्यांची तुम्हाला काय करावी लागणार आहे? बेरीज करावी लागणार आहे. आता पहिल्या वर्षी किती धान्य उत्पादन झालं होतं? तर 15 लाख टन झालं होतं सर. 15 लाख टन झालं. दुसऱ्या वर्षी किती झालं? तर 25 लाख टन झालं होतं सर. ठीक आहे 25 लाख टन झालं. तिसऱ्या वर्षी किती झालं? तर 35 लाख टन झालं सर. ठीक आहे 35. त्यानंतर पुढे 35च्या नंतर 40 आणि 50. 40 आणि 50 सगळ्यांची करा फक्त बेरीज आणि जे उत्तर येईल हे तुमचं पर्यायामध्ये शोधा. 5 त्रिक 15 हाताला 1. त्यानंतर 5 आणि 4 9. 9 आणि 1 10. 10 आणि हे 6 16. 165. कुठे आहे 165 लाख टन? हे 165 लाख टन. या पद्धतीने हे प्रश्न सोडवायचे आहेत आलेखावरचे. यामध्ये चुका होऊ द्यायच्या नाहीत. फक्त प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा काय विचारलेला आहे ते. बघा प्रश्न क्रमांक दुसरा काय विचारला होता त्यांनी? 2000 ते 2001 या वर्षाच्या उत्पादनापेक्षा म्हणजे 2000 ते 2001 चा स्तंभालेख शोधायचा. 2000 ते 2001 चा स्तंभालेख म्हणजे हा स्तंभालेख. आलं लक्षात?
या वर्षाच्या उत्पादनापेक्षा 2001-2 या वर्षी उत्पादन किती वाढले? यापेक्षा या वर्षामध्ये उत्पादन कितीने वाढले? 35 मधून 25 वजा करा, 10 लाख टनानं वाढलेलं आहे. झालं उत्तर तुमचं. 2003-4 या वर्षातील उत्पादनापेक्षा, म्हणजे 3-4 कुठे आहे? 3-4 शेवटचा आहे 3-4. बर, या उत्पादनापेक्षा 2000-2001 या वर्षातील उत्पादन कितीने कमी झाले? 2003-4 म्हणजे शेवटचा किती उत्पादन झालं होतं? 40 लाख टन झालं होतं सर. ठीक आहे. 2001 मध्ये किती उत्पादन झालं? 25 झालं होतं सर. कितीने कमी झालं? म्हणजे यापेक्षा यात किती उत्पादन कमी झालं? करा वजा बाकी. 15 लाख टन. कुठे आहे 15 लाख टन? पर्याय क्रमांक डी हे याचं अचूक उत्तर असणार आहे. या प्रकारे आपल्याला स्तंभालेखावरचे सुद्धा प्रश्न सहजगत्या सोडवता आले पाहिजेत. आलं लक्षात? चला पुढे जायचं. शेवटच्या भागाकडे आपण येत आहोत, तो म्हणजे भाषा विभागाचे आपले उतारे. भाषा विभागाचे उतारे म्हणजे मराठी भाषेचे जे काही उतारे आहेत ते आपल्याला पाहायचं आहे. चला, असा एक उतारा दिलेला आहे, त्यावर काही प्रश्न विचारलेले आहेत तुम्हाला. तर बघा, गालिब हा एक प्रसिद्ध उर्दू कवी होता. कोण? गालिब. कोणता कवी? उर्दू कवी होता. त्याला आंबे अतिशय आवडायचे. गालिबला आवडायचे आंबे. त्याच्या मित्राला मात्र आंबे आवडत नसत. कोणाला आवडायचे नाही आंबे? गालिबच्या मित्राला. उन्हाळ्यातील एके दिवशी गालिब आपल्या मित्रासमवेत आपल्या घराच्या गच्चीत बसला होता. कुठे बसला होता? गच्चीत. रस्त्याच्या बाजूला आंब्याच्या सालींचा ढीग पडला होता. कुठे पडला होता सालीचा ढीग? तर रस्त्याच्या बाजूला. एक गाढव त्या बाजूला आले. आणि कोण आले? तर गाढव आले. त्याने तो ढीग हुंगला. कोणी हुंगला? तर गाढवाने तो ढीग हुंगला व ते तेथून निघून गेले. गालिबचा मित्र म्हणाला. काय म्हणाला गालिबचा मित्र? पहा, गाढवाला सुद्धा आंबे आवडत नाहीत. गालिब मंद हसला आणि उद्गारला. उद्गारला म्हणजे काय म्हणाला तो? खरोखर फक्त गाढवालाच आंबे आवडत नाही. अशा प्रकारचा एक उतारा दिलेला होता. त्यावर आधारित प्रश्न आहे. पहिला प्रश्न काय आहे? आंब्याच्या सालीचा ढीग कोठे पडला होता? कोठे पडला होता बरं? रस्त्याच्या बाजूला. उतारा जर काळजीपूर्वक वाचला तर लगेच उत्तर येऊन जातं. गालिब आपल्या मित्राबरोबर गच्चीवर काय करत होता? काय करत होता बरोबर गच्चीवर तो? तर आंबे खात होता, काव्य रचना करीत होता, मित्राशी बोलत होता की आंबे हुंगत होता. तर मित्रासमवेत आपल्या गच्चीत बसला होता. बघा, उन्हाळ्यात आंबे खात होते का ते? नाही, तर गच्चीत बसले होते. म्हणजे काय करत असतील? तर गालिब एक प्रसिद्ध कवी होता, त्याला आंबे अतिशय आवडायचे आणि त्याच्या मित्राला आवडत नव्हते. म्हणजेच काय आहे? तो मित्राशी काय करत असेल? की बोलत असेल. त्यानंतर पहा, गाढवाला सुद्धा आंबे आवडत नाहीत. येथे गाढव हा शब्द वापरलेला आहे. तर गाढव शब्द, पहा गाढवाला सुद्धा आंबे आवडत नाही, येथे गाढव हा शब्द वापरलेला आहे. कोणाला उद्देशून? मूर्ख प्राण्याला उद्देशून. बरोबर, मूर्ख प्राण्याला उद्देशूनच तो शब्द वापरलेला आहे. खरोखर फक्त गाढवालाच आंबे आवडत नाहीत या वाक्याचा अगदी संभवनीय अर्थ काय असेल? तर मूर्खांना आंबे आवडत नाहीत हे त्याचं अचूक उत्तर होणार आहे. घर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? घराला समानार्थी शब्द, आपल्याला समानार्थी शब्द माहित असले पाहिजेत. सदन हा सदन, सधन नाही बरं, सदन. घर म्हणजेच काय? घर याचा अर्थ होतो सदन, हा त्याचा समानार्थी शब्द आहे. आणि त्यानंतर अशा प्रकारे एका उतार्यावर 5 प्रश्न विचारून झालेले आहेत. पुढचा आपण पाहूयात काय आहे उतारा. तर साप हे सरपटणाऱ्या प्राण्यांच्या प्रजातीतील असतात. सापाची प्रजाती कोणती? तर सरपटणारे. या गटात कोण कोण येतात? तर मगर, पाल आणि कासव यांचाही समावेश होतो. म्हणजे सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये यांचाही समावेश होतो. साप जंगलात, वाळवंटात, तळ्यांमध्ये आढळतात. साप कुठे आढळून येतात? तर वाळवंटात असतात, तळ्यांमध्ये असतात, जंगलातही असतात. वर्षभर बर्फाच्छादित राहणाऱ्या परिसरात त्यांना जगता येत नाही. जिथे वर्षभर बर्फ असतं तिथे मात्र सापाला जगता येत नाही असं उतार्यात म्हटलेलं आहे.
सापांची दृष्टी फार अधू असते. सापांची दृष्टी म्हणजे नजर खूप अधू असते, म्हाताऱ्या माणसासारखी म्हणूयात आपण. ही उणीव भरून काढण्यासाठी आणि आहार मिळवण्यासाठी ते इतर इंद्रियांचा वापर करतात. आता दृष्टी कमी असणे ही उणीव भरून काढण्यासाठी आणि त्यांचा आहार म्हणजे भोजन मिळवण्यासाठी ते इतर इंद्रिय आहेत ना त्यांची, आपल्याला कसे वेगवेगळे इंद्रिय असतात जसे की कान, नाक, डोळे वगैरे असे इंद्रिय, तर इतर इंद्रियांचाही ते वापर करतात. काही साप आपल्या नाकाने हुंकतात, मात्र बहुतेक तर ते जिभेनेच हुंकतात. जिभेने आपण चव घेतो, साप मात्र जिभेने वासही घेऊ शकतो, असं उत्तरात म्हटलेलं आहे. सापाचे शरीर पेशींपासून तयार झालेल्या पापुद्र्यांनी आच्छादित असते. बघा, सापाचं जे काही शरीर आहे ना ते पेशींपासून तयार झालेल्या पापुद्र्यापासून तयार झालेलं असतं. वर्षातून अनेकदा साप आपली मृत झालेली चामडी टाकून देतो. आपणही ते बघितलेलं असेल की साप कात टाकतो, हो की नाही? तर ती जीर्ण झाली की ते टाकून देतो, मेलेल्या पेशींची असते ती, त्यामुळे तो टाकून देतो आणि त्याच्या खालील पेशी लगेचच नवीन त्वचा निर्माण करून त्याला संरक्षण सुद्धा देत असते. त्या खालील पेशी काय करते की संरक्षण देण्यासाठी पुन्हा तशा प्रकारचं संरक्षण त्याच्यावर बनवून टाकतात. आलं लक्षात? बघा, मग आता पहिला प्रश्न आहे, सापांना म्हटले जाते काय? पाल म्हटलं जातं का? पापुद्रा म्हटलं जातं का? सरपटणारा? हो, सरपटणारा म्हटलं जातं. साप कुठे जिवंत राहू शकत नाही, आपण बघितलं बर्फाच्छादित प्रदेशात, बरोबर. बर्फाच्छादित परिसरात ते जिवंत राहू शकत नाही. सापांची रिकामी जागा कमकुवत असते, काय? म्हाताऱ्या माणसासारखी म्हटलंच ना आत्ताच आपण, काय? तर दृष्टी म्हणजे पाहण्या नजर किंवा पाहणारी गोष्ट, डोळे कमकुवत असतात असं म्हणूयात त्याला आपण. त्यानंतर इजा होण्यापासून सापाचे कोण संरक्षण करतो? कोण? ते टाकून देतं, काय? तर मृत त्वचा, बरोबर आहे. पापुद्रा का? पापुद्रा नाही म्हणायचं त्याला, तर मृत त्वचा, हो की नाही? जगणे याचा अर्थ काय आहे? तर जगणे याचा अर्थ काय आहे? जिवंत राहणे. जिवंत राहणे म्हणजेच जगणे. चला पुढे जाऊयात, आपण पुढचा उतारा सुद्धा पाहूयात. बघा, एक उतारा आहे 2025लाच विचारून झालेला आहे हा उतारा. अशा प्रकारचे उतारे विचारले जातात. बघा, रोबोट एक विशिष्ट प्रकारचे यंत्र. कोण आहे? रोबोट एक यंत्र असून तो संगणकाकडून मिळणाऱ्या सूचनांना अनुसरून चालतो आणि काम करतो. यंत्र असल्यामुळे ना तो चुकतो ना थकतो. यंत्र असल्यामुळे ना रोबोट चुकतही नाही आणि थकतही नाही. माणूस थकतो सुद्धा, माणूस चुकतो सुद्धा, पण रोबोट चुकणार आहे का? नाही. तो कधी तक्रारही करत नाही. आपण सारख्या तक्रारी करत राहतो, रोबोट मात्र तक्रार पण करत नाही. आपल्या चोहीकडे रोबोट आहेत. काही रोबोट वस्तू तयार करण्यासाठी वापरले जातात. कशासाठी? वस्तू तयार करण्यासाठी. उदाहरणार्थ, रोबोट मोटार कार तयार करण्यास मदतरूप ठरू शकतात. काही रोबोटचा वापर धोक्याच्या ठिकाणावर संशोधन करण्यासाठी केला जातो, जसे की ज्वालामुखी आहे, अशा ठिकाणी रोबोट वापरले जातात. बरं, काही रोबोट घरातील साफसफाई करण्यास मदत करू शकतात. काही रोबोट शब्दांनाही ओळखू शकतात. महत्वाचं आहे, ते टेलिफोन कॉलला उत्तर देण्यास मदत करू शकतात. काही रोबोट माणसांसारखे दिसतात. काही रोबोट माणसांसारखे दिसतात. बहुवंशी रोबोट यंत्रांसारखेच दिसतात. यंत्रांसारखे बहुवंशी रोबोट दिसतात. बघा, पहिला प्रश्न आहे, थकणे या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? थकणे म्हणजे काय? दमून जाणे. पर्याय क्रमांक बी. रोबोट चुका करत नाहीत, कारण का? ते यंत्र आहे म्हणून. त्यानंतर उतार्याप्रमाणे पुढीलपैकी कोणत्या उपक्रमात रोबोटच्या वापराचा उल्लेख केलेला नाही? उतार्यामध्ये कोणत्या गोष्टीचा उल्लेख केलेला नाही? घराची साफसफाई करणे केलेला आहे. टेलिफोन कॉलला उत्तर देणे केलेला आहे. मोटार कार तयार करणे केलेला आहे. मुलांना शिकवणे असा काही उल्लेख केलेला नाही. धोकादायक शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. धोकादायकचा विरुद्धार्थी विचारलेला आहे. बरोबर, धोकादायक. धोकादायक याचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? बरोबर, सुरक्षित. बरोबर, सुरक्षित. धोकादायक विरुद्ध सुरक्षित, हे लक्षात घ्या. धोकादायक विरुद्ध सुरक्षित. रोबोटच्या संदर्भात केलेल्या विधानांपैकी चुकीचे विधान शोधा. चुकीचं विधान कोणतं आहे? पहिलं विधान आहे, बहुवंशी रोबोट यंत्रांसारखे दिसतात. बरोबर आहे, बहुवंशी रोबोट यंत्रांसारखे दिसतात.
हे योग्य विधान आहे, ते चुकीचं नाहीये. रोबोट चुका करत नाहीत, हेही विधान बरोबर आहे. रोबोट अत्यंत उपयोगी आहे, हेही विधान बरोबरच वाटतं. बहुवंशी रोबोट माणसांसारखे दिसतात, बहुवंशी नाही तर काही रोबोट, म्हणून हे चुकीचं आहे. पर्याय क्रमांक डी हे आपलं योग्य उत्तर आहे त्यातलं. चला, शेवटचा उतारा आहे आपला या लेसनचा. सर्व प्रकारचे कोळी जाळं विणतात. या जाळ्यांमुळे कोळ्याला 3 प्रकारे मदत मिळते. हे जाळे अंड्यांचे जतन करण्यास, धोक्याच्या वेळी लपण्यास आणि खाद्य झडपण्यास मदत करू शकतात. साधारणपणे कोळी हा गडद, मातकट, भुरकट किंवा काळ्या रंगाचा असतो. त्याचे रंग दिलेले आहेत कोळ्याचे. तर त्याचे जाळे हे फिकट पांढऱ्या, त्याचं जाळं कसं असतं, फिकट पांढऱ्या रंगाचं किंवा गढूळ असतं. कोळी जेव्हा जाळ्यात लपून बसतो तेव्हा तो सहजासहजी दिसत पण नाही. जाळं कोळ्याला खाद्य पकडण्यास मदतरूपच ठरत असतं. कोळ्याचं जाळं चिकट असतं. एकदा कीटक जाळ्यात अडकला तर तो चिकटून बसतो. एकदा कीटक एखादा जाळ्यात अडकला तर तो त्या जाळीला चिकटूनच बसतो. त्याला इच्छा असूनही बाहेर पडता येत नाही. म्हणजे एखादं कीटक जर जाळ्यावर बसलं तर ते त्या जाळ्याला चिकटूनच राहतं. त्याला इच्छा जरी असली कीटकाला उडून जाण्याची तरी उडता येत नाही, तो अडकून जातो. जाळं हलायला लागताच त्याला समजतं की प्राणी अडकला आहे, आणि जाळं जरासं जरी हललं तरी लगेच कोळ्याला कळून येतं की यात प्राणी अडकलेला आहे. जाळ्याशिवाय कोळ्याला राहताच येणार नाही. जाळं म्हणजेच कोळ्याचं जीवन म्हणूयात आपण. खरोखरच कोळ्याच्या अस्तित्वासाठी जाळं अत्यावश्यक आहे. मग सदर उतार्याचा मुख्य विषय काय आहे, हा पहिला प्रश्न विचारलेला आहे. कोळ्याच्या जाळ्याचे महत्व. यात तर कोळ्याच्या जाळ्याचंच महत्व सांगितलेलं आहे. अगदी बरोबर आहे. कोळ्याच्या जाळ्याच्या संदर्भात कोणते विधान चुकीचं आहे, तर कोणतं विधान चुकीचं आहे बरं? ते अंड्यांचे जतन करतं, ते खाद्य पकडण्यास मदत करतं, ते पाण्याचा शोध घेतो. पाण्याचा शोध घेतं का कोळ्याचं जाळं? नाही, असा काही उल्लेखच आलेला नाहीये. अडकला या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा. अडकला या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? अडकणे म्हणजेच चिकटणे, चिकटला. जाळ्यात काही अडकले आहे हे कोळ्याला कसे समजते बरं? कसं समजतं? कारण तो ऐकतो का, त्याला वास येतो का, तो चव घेतो का, असं काही नाही, तो अनुभवतो, त्याला तो अनुभव आहे. त्यानंतर उतार्याच्या शेवटी आलेल्या अस्तित्व या शब्दाचा अन्वयार्थ म्हणजे काय? अस्तित्वासाठी हा शब्द आलेला आहे उतार्यामध्ये, म्हणजे त्याला जगण्यासाठी. अशा प्रकारे आपण बुद्धिमत्तेचे एकूणच काय केलेले आहेत, सगळेच्या सगळे 80 प्रश्न इथे पाहिलेले आहेत. या पद्धतीने तयारी होणं गरजेची आहे. हा व्हिडिओ एकदा नाही दोनदा बघा आणि 13 डिसेंबरच्या पेपरसाठी तुम्हा सर्व बालमित्रांना आमच्याकडून लाख लाख शुभेच्छा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, मित्रमंडळींमध्ये शेअर करा. पुनश्च एकदा 13 डिसेंबरसाठी आमच्याकडून मनपूर्वक शुभेच्छा. तुमचं ॲडमिशन नक्की हो हीच ईश्वरचरणी आम्ही प्रार्थना करतो. तुम्हाला लाख लाख शुभेच्छा देतो. चांगला पेपर सोडवा आणि नंतर ज्या वेळेला सुद्धा तुमचा पेपर झाला त्यावेळेला नक्कीच माझा नंबर असेल जर कॉल करून सांगा आपल्याला या परीक्षेमध्ये म्हणजे JNVच्या एक्झाममध्ये किती मार्क्स आलेले आहेत. कारण आपण असे नवनवीन व्हिडिओ घेऊन येणार आहोत. नंबर नसेल तर यूट्यूब चॅनलवरती त्यावेळेला कमेंट करून सांगा. कोणत्याही व्हिडिओला तुम्ही कमेंट करून सांगितलं तरीही चालेल. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यासाच्या फ्लोमध्ये असेच टिकून राहा. 13 डिसेंबरसाठी पुन्हा एकदा शुभेच्छा. धन्यवाद.